नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर मी निखिल भगत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर चला आपण माहिती बघू की सगळ्यात पहिले महाराष्ट्राची जी निर्मितीची सुरुवात होते ते होते मुंबई इलाख्यापासून, किंवा ज्याला आपण म्हणतो बॉम्बे प्रेसिडेन्सी। आता हा मुंबई इलाखा किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी कशी तयार झाली तर बघा, 1818 मध्ये तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं आणि तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये आपले मराठे हारले। म्हणजे पेशवे जे होते त्यावेळेस मराठा साम्राज्य जे होते ते पेशव्यांच्या अंतर्गत होतं, म्हणजे पेशवे हारले आणि इंग्रज जिंकले, म्हणून आता जे मराठा साम्राज्यावर नियंत्रण तयार झालं ते झालं आपल्या इंग्रजांचं। आणि म्हणून तिथं तयार झालेला पहिला इलाखा म्हणजे आपण म्हणतो त्याला मुंबई इलाखा, किंवा त्यालाच आपण म्हणतो बॉम्बे प्रेसिडेन्सी। आता हे जे काही बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे ऑब्विसली केव्हा सुरू होणार आहे तर 1818 ला, आणि ते 1818 पासून ते कधीपर्यंत राहिली तर ते राहिली 1937 पर्यंत। कधीपर्यंत राहिली 1937, म्हणजे याची स्थापना झाली 1818 ते राहिली 1937 पर्यंत। आणि हा जो काही मुंबई इलाखा किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे याची जे काही एरिया आहे, याचा जे एरिया होता हा होता कराची, म्हणजे सध्याचा पाकिस्तान ते दक्षिण भारतातील कर्नाटक पर्यंत। आणि या मुंबई इलाख्यामध्ये किती जिल्हे होते तर या मुंबई इलाख्यामध्ये किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये त्या काळामध्ये 26 जिल्हे होते। किती होते? 26 जिल्हे। तर आपण काय बघितलं? आपण बघितलं की मुंबई इलाखा जो होता किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे याची स्थापना केव्हा झाली तर 1818 मध्ये झाली। का बरं झाली तर आपण पाहिलं का तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं तेव्हापासून सुरुवात झाली। कधीपर्यंत राहिला हा भाग तर हा भाग राहिला 1937 पर्यंत। आणि याच्यामध्ये किती जिल्हे होते तर याच्यामध्ये जिल्हे होते 26। आणि कुठपर्यंत पसरलेला भाग होता हा होता कराची पासून तर दक्षिण भारतातील कर्नाटक पर्यंत। त्याच्यानंतर मग जर आपण आलो तर दुसरा जो झाला म्हणजे 1935 चा कायदा होईना होता, म्हणजे पहिले मुंबई इलाखा किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी त्याचं रूपांतर होणार आहे आता मुंबई प्रांतामध्ये। मुंबई प्रांतामध्ये का बरं होईल तर त्याच्यासाठी कारणीभूत ठरला 1935 चा कायदा। आता हा जो 1935 चा कायदा आहे या कायद्यानुसार असं ठरलं होतं की आपण प्रत्येक प्रांतामध्ये एक विधानसभा स्थापन करायची, प्रत्येक प्रांतामुळे। आता हा जो अगोदर होता हा मुंबई इलाखा होता, आता याला आपल्याला काय बनवायचं आहे? प्रांत बनवायचा आहे। म्हणून 1935 च्या कायद्यानुसार 1937 मध्ये हा जो काही मुंबई इलाखा आहे हा बनला मुंबई प्रांत। म्हणजे 1935 च्या कायद्यानुसार 1937 मध्ये मुंबई इलाखाचा मुंबई प्रांत झाला आणि हा राहिला 1950 पर्यंत। आता आपल्याला चेंजेस करायचे आहे मुंबई इलाख्यातून मुंबई प्रांतामध्ये, म्हणून काळाच्या ओघामध्ये याच्यातले काही जिल्हे आपण बाहेर सुद्धा काढले। जसं 1941 मध्ये सिंध प्रांत आपण मुंबई प्रांतातून अलग केला। त्याच्यानंतर 1947 आला तर याच्यातूनच आपण कच्छ आणि सौराष्ट्र हे वेगळे केले। आता आपल्याला माहित आहे की त्यावेळेस शासन इंग्रजांचं होतं 1947 पर्यंत, भारत स्वतंत्र होतपर्यंत। म्हणून त्यावेळेस या प्रांताचा जर कोणी प्रमुख राहत असेल तर तो प्रांत प्रमुख राहत होता आपला गव्हर्नर, म्हणजे इंग्रजांचा गव्हर्नर। आणि अशा याच्यामध्ये त्यांनी जेव्हा ठरवलं की आपण 1935 च्या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतामध्ये विधानसभा स्थापन करायची आहे, म्हणून विधानसभा तर स्थापन झाल्या होत्या। आणि अशा याच्यात त्याचे जे पहिले जे मुख्यमंत्री बनते आपण जे महाराष्ट्राचे पाहून राहिलो ते आहे आपले बाळ गंगाधर खेड। तर हे आपले बाळ गंगाधर खेड आहे, हे काय झाले तिथचे म्हणजे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री आपण म्हणू शकतो। ठीक आहे। त्याच्यानंतर मग आपण जर आलो तर लक्षात येईल आपल्या की मग बनलं मुंबई राज्य। आता काय झालं की आता देश स्वतंत्र होणार, आता भारत देश झाला स्वतंत्र। आणि भारत देश स्वतंत्र झाला 1947। त्याच्यानंतर 1950 ला काय झालं की अगोदर होतं मुंबई प्रांत, या मुंबई प्रांताची पुनर्रचना करण्यात आली। म्हणून काय झालं की मुंबई प्रांताची पुनर्रचना करण्यात आली केव्हा? 1950। आणि 1950 ला ज्यावेळेस मुंबई प्रांताची पुनर्रचना करण्यात आली त्याच्यानुसार तयार झालं मुंबई राज्य। तर आता आपलं बनलेलं आहे काय? मुंबई राज्य। अगोदर होता बॉम्बे प्रेसिडेन्सी, मग बनला बॉम्बे म्हणजे मुंबई प्रांत। आता बनलं ते 1950 मध्ये ज्यावेळेस त्याचे काय झाली मुंबई प्रांताची पुनर्रचना झाली त्याच्यानुसार बनला आपला मुंबई राज्य। आणि या मुंबई राज्याचा जो काही काळ आहे तो आहे 1950 ते 1956। 1950 ते 1956 हा काळ
आपला मुंबई राज्याचा. आणि मुंबई राज्यामध्ये जे काही जिल्हे होते त्यावेळेस ते होते 28 जिल्हे. किती जिल्हे होते? 28 जिल्हे होते. आणि राजधानी ऑब्व्हियसली नेहमीच आपल्याला माहिती आहे राजधानी कोणती राहणार आहे? मुंबई. आणि या मुंबई राज्याचे काही मुख्यमंत्री जे आहे 1947 पासून ते 1952 पर्यंत ते आपले बाळ गंगाधर खेर. आपल्याला माहित आहे हे आपले बाळ गंगाधर खेर आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरे त्यांचे मुख्यमंत्री बनणार म्हणजे ते राहणार 1952 ते 1956 पर्यंत ते राहणार आहे आपले मोरारजी देसाई. आपण काय पाहिलं? सगळ्यात पहिले आपली पाहिली बॉम्बे प्रेसिडेन्सी, मग पाहिलं आपण बॉम्बे प्रांत, आणि आता फायनली आपण आलो कुठपर्यंत? मुंबई राज्यापर्यंत. मुंबई राज्य कसं निर्माण झालं तर 1950 मध्ये मुंबई प्रांताची पुनर्रचना झाली. आणि 1950 मध्ये ज्यावेळेस मुंबई प्रांताची पुनर्रचना झाली ते 1950 पासून ते 1956 पर्यंतचा जो काही काळ आहे तो मुंबई राज्याचा आहे. याच्यात जिल्हे किती होते तर 28. याची राजधानी कोणती होती तर मुंबई. आणि याचे मुख्यमंत्री कोण होते तर पाहिले आपण बाळ गंगाधर खेर. आणि त्याच्यानंतर शेवटी जे राहिले ते राहिले मोरारजी देसाई. त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर लक्षात येते आपल्या की पुढे काय लक्षात येते की मुंबई राज्याची पुनर्रचना आपण माहित आहे. त्याच्यानंतर आता झाली की पुन्हा राज्य पुनर्रचना कायदा झाला 1956 मध्ये. आणि राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. कशात झाली? द्विभाषिक मुंबई प्रांत. आता हे द्विभाषिक मुंबई प्रांत जे तयार झाला त्या द्विभाषिक मुंबई प्रांत म्हणजे दोन भाषांचा. द्विभाषिक जसं की नावच आहे, द्वि म्हणजे दोन भाषिकांचा. तर ह्या दोन भाषिक लोक कोण होते? एक होते गुजराती भाषिकांचा आणि दुसरा होता मराठी भाषिकांचा. असा दोघं जण मिळून एक राज्य बनवलं होतं ज्याला म्हणतो आपण द्विभाषिक मुंबई प्रांत. आणि याचाही काळ राहिला आपल्याला माहित आहे की आता 1956 ते 1960 पर्यंत. ऑब्व्हियसली राजधानी राहणार आहे याची कोणती? मुंबई. त्यावेळेसचे मुख्यमंत्री राहिले यांचे यशवंतराव चव्हाण. कोण आहे आपले? यशवंतराव चव्हाण. तर यशवंतराव चव्हाण त्याचे मुख्यमंत्री राहिले द्विभाषिक मुंबई प्रांताचे. आणि त्यावेळी जे द्विभाषिक मुंबई प्रांतामध्ये जे विधानसभा सदस्य संख्या होती ते होती 296. आणि त्याच्यानंतर जे काही झाले आहे ते झाले विधान परिषद जे काही सदस्य संख्या होती ते होती आपली 72. ठीक आहे. आता आपण जेव्हा पाहतो पुढची ज्यावेळेस आपण गोष्ट पाहतो तर काय झालं की या द्विभाषिक मुंबई प्रांतामधून किंवा द्विभाषिक मुंबई राज्यामधून आपल्या काय झाली? महाराष्ट्राची स्थापना झाली. आणि महाराष्ट्राची जी स्थापना झाली ते झाली 1 मे 1960. द्विभाषिक मुंबईमधून मराठी लोकांनी सांगितले की मराठी भाषिकांचा वेगळा राज्य असायला पाहिजे आणि गुजराती भाषिकांचा वेगळं राज्य असायला पाहिजे. आणि या द्विभाषिक मुंबई प्रांतामधून वेगळं होण्यासाठी मराठी भाषिक लोकांनी त्याच्यासाठी आंदोलन केले. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1 मे 1960 याच्यामध्ये काय झालं तर आपल्याला माहित झालं की महाराष्ट्राची काय झाली? स्थापना झाली. आता 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणून 1 मे ला आपण महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो. आणि 1 मे लाच आणखी एक दिवस आहे ज्याला आपण कामगार दिवस म्हणून साजरा करतो. म्हणजे 1 मे ला महाराष्ट्र दिवस, 1 मे याच दिवशी आपला कामगार दिवस असते. आणि याच दिवशी आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची म्हणजे MPSC ची स्थापना सुद्धा झालेली आहे. तर काय काय लक्षात आलं आपल्याला? महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960. त्याच दिवशी काय असतो? कामगार दिवस. त्याच दिवशी आपल्या MPSC ची सुद्धा काय झाली? स्थापना झाली. आता जे महाराष्ट्र निर्माण झाला त्याच्या राज्य निर्मितीची घोषणा कोणी केली? आपल्याला माहित आहे की कोणतंही राज्य निर्माण करण्याचा अधिकार जो असते हा केंद्राला असते. ठीक आहे. तर केंद्रामध्ये त्यावेळेस जे पंतप्रधान होते आपले ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच काय केली? त्याची राज्य निर्मितीची घोषणा केली. आणि ते ठिकाण होतं ते होतं मुंबई मधलं शिवाजी पार्क. म्हणजे मुंबईच्या शिवाजी पार्क वरून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केली? महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा केली. आता महाराष्ट्र राज्य निर्मितीची घोषणा झाली आणि महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन सोहळा जो झाला त्या उद्घाटन सोहळ्याचे जे काही अध्यक्ष राहिलेले ज्यांच्या हस्ते झालं ते आहे आपले धनंजय गाडगीळ. तर कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं? धनंजय गाडगीळ यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेचं उद्घाटन झालं. आणि ज्या वेळेस महाराष्ट्र वेगळा होऊन राहिला त्यावेळेस एक वादाचा मुद्दा होता की गुजरात आणि नंदुरबारच्या जवळपासचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये एक डंगचा प्रदेश आहे, बॉर्डरवर आहे गुजरातमध्ये. तो डंगचा प्रदेश हा
महाराष्ट्राला द्यावा की गुजरातला द्यावा याच्यासाठी वाद निर्माण झाला होता. आणि हा वाद सोडवण्यात आला, म्हणजे मध्यम मार्ग काढण्यात आला की या डंगच्या प्रदेशमधले 20 खेडे जे आहे ते कोणाला दिले, गुजरातला दिले. आणि 20 खेडे गुजरातला दिले, त्याच्यामुळे काय झाला की तो वाद शांत झाला आणि आपला महाराष्ट्र एक वेगळा तयार झाला आणि गुजरात एक वेगळा तयार झाला. तर महाराष्ट्राची स्थापना माहित झाली आपल्याला केव्हा झाली, 1 मे 1960. त्याच दिवशी कोणता दिवस असतो, तर त्या दिवशी असतो मित्रांनो कामगार दिवस. आणि त्याच दिवशी आपल्या MPSC ची सुद्धा काय झाली, स्थापना झाली. या राज्य निर्मितीची घोषणा कोणी केली होती, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. आणि कुठून केली, तर शिवाजी पार्क वरून. आणि महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन सोहळ्याचे जे काही अध्यक्ष राहिले ते कोण राहिले, धनंजय गाडगीळ यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं आहे. आणि वादाचा मुद्दा कोणता राहिला, तर तो होता डंगचा प्रदेश. आणि तो कसा सॉल्व्ह केला, तर 20 खेडे कोणाला दिले, आपण गुजरातला दिले. ठीक आहे. आता ज्यावेळेस महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेस जिल्हे किती होते, तर 26. महत्वाचा प्रश्न आहे, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस जिल्हे किती होते, 26 जिल्हे होते. आणि प्रशासकीय विभाग किती होते त्यावेळेस, तर 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग होते. आणि ते प्रशासकीय विभाग कोणते कोणते होते, तर एक होता कोकण, एक होता पुणे, एक होता औरंगाबाद आणि एक होता नागपूर प्रशासकीय विभाग. तर असे 4 प्रशासकीय विभाग होते. आणि आज सध्या 6 प्रशासकीय विभाग आहे. म्हणजे पुणे प्रशासकीय विभागातून एक नवीन प्रशासकीय विभाग झाला, तो झाला आपला नाशिक प्रशासकीय विभाग वेगळा. आणि नागपूर प्रशासकीय विभागातून एक प्रशासकीय विभाग वेगळा झाला, जो आहे आता अमरावती. म्हणून आता जे सध्या आहे ते किती प्रशासकीय विभाग आहे, 6. तर ज्यावेळेस महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेस किती प्रशासकीय विभाग होते, 4. आणि कोणते कोणते होते, कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. आणि सध्या कोणते कोणते आहे, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती. तर 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग. आणि किती तालुके होते त्यावेळेस, तर त्यावेळेस तालुके होते 229 तालुके. राजधानी कोणती होती, तर ते होती राजधानी मुंबई. आणि उपराजधानी कोणती तयार झाली, आपली नागपूर. आणि जे याचे मुख्यमंत्री आहेत ते आपले यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे बनले ते बनले आपले यशवंतराव चव्हाण. तर आपले यशवंतराव चव्हाण हे काय झाले, पहिले मुख्यमंत्री झाले. तर राज्यपाल जे आहे आपले त्यावेळेसचे ते होते श्री प्रकाश, हे आपले राज्यपाल बनले. आणि आता नवीन महाराष्ट्राची जे काही विधानसभा वगैरे राहणार आहे त्याच्याबद्दल जर माहिती घेतली तर त्या आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे, तर आपल्याला माहित आहे की 288 विधानसभेची सदस्य संख्या आहे. तर विधान परिषदेची संख्या किती आहे, तर आपल्याला माहित आहे विधान परिषद सदस्य संख्या आहे 78. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राची स्थापना झाली. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश करू की बघा काय आहे आता. तर एक प्रश्न एक आहे की एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला STI 2012 मध्ये की बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती रिकामी जागा रोजी झाली. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली, 1 मे 1960. त्याच्यामुळे आपल्याला इथं दिलेला आहे पहिला पर्याय 26 जानेवारी 1960 ला झाली का, नाही. पहिला पर्याय चुकीचा. दुसरा 15 ऑगस्ट 1947 ला झाली का, नाही. 15 ऑगस्ट 1947 ला तर भारत स्वतंत्र झाला. मग आहे 1 मे 1950 ला झाली का, नाही. 1 मे 1960 ला झाली. म्हणजे तीनही पर्याय चुकीचे आहे. म्हणून आपलं काय राहील उत्तर, यापैकी नाही. ठीक आहे. तर चौथा पर्याय आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण आलो पुढं की आता महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे, तर महाराष्ट्राचं स्थान आहे उत्तर आणि पूर्व गोलार्धात. महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे, उत्तर आणि पूर्व गोलार्धात. तर सगळ्यात पहिले आपल्याला समजण्याला एक गोष्ट आहे की उत्तर आणि पूर्व गोलार्ध कशाला म्हणतात. तर बघा मित्रांनो, हे आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीला जर मी असं आडवं कापलं, असं जर मी कापलं तर पृथ्वीचे 2 भाग बनणार आहे. एक वरचा भाग आणि एक बनणार आहे खालचा भाग. आता वरच्या भागाकडे उत्तर दिशा असते म्हणून आपण या भागाला म्हणू उत्तर. उत्तर कोणती दिशा झाली, उत्तर. आणि हे दिशा कोणती झाली, तर हे दिशा झाली खालची दक्षिण. आता पृथ्वी कशी आहे, तर गोल आहे आणि पृथ्वीला मी मधातून कापलं त्याच्यामुळे तिचे 2 गोल तयार झाले. एक अर्धा गोल झाला वरचा, एक अर्धा गोल झाला खालचा. आता हा उत्तरेकडे आहे म्हणून याला म्हणते उत्तर गोल अर्ध. उत्तर गोल अर्ध. उत्तर गोल अर्ध
तर हा उत्तर गोलार्ध जेव्हा आपण संधी करून एकामेकात मिक्स करतो त्यावेळेस त्याचा उल्लेख होते गोलार्ध, म्हणून या भागाला म्हणतो आपण उत्तर गोलार्ध. याला काय म्हणतो आपण? उत्तर गोलार्ध. तर हा दक्षिणेकडला भाग आहे, हा पण कसा आहे? गोल आहे, अर्धा गोल आहे दक्षिणेकडला, म्हणून याला आपण म्हणतो दक्षिण गोलार्ध. आय होप तुम्हाला समजत असेल की हा भाग झाला दक्षिण गोलार्ध. तर भारताचं स्थान कुठे आहे? तर उत्तर गोलार्धामध्ये आहे. कुठे आहे? उत्तर गोलार्धात आणि पूर्व गोलार्धात. आता पूर्व गोलार्ध म्हणजे काय? तर जेव्हा मी पृथ्वीला असं उभा कापतो तर या साईडचा जो काही भाग बनते हा बनते पश्चिम, म्हणून हा झाला पश्चिम गोलार्ध. हा झाला पश्चिम गोलार्ध, हा पण झाला पश्चिम गोलार्ध. इकडे जर आलो तर इकडचा भाग बनणार आहे पूर्व गोलार्ध. पूर्व गोलार्ध आणि हा ऑलरेडी उत्तरेकडे आहे म्हणजे उत्तर, आणि हा झाला दक्षिण गोलार्ध, आणि हा कोणता झाला? पूर्व. म्हणजे इकडचा भाग झाला दक्षिण पश्चिम, इकडचा भाग झाला. तर आपल्या समोर आता जे दिसते पृथ्वीचे 4 भाग दिसत आहे. वरच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हणतो, हा इकडे आहे पश्चिमेकडे, म्हणून झाला हा उत्तर पश्चिम गोलार्ध. हा झाला उत्तर पूर्व गोलार्ध, हा झाला पूर्व उत्तर, हा झाला दक्षिण पूर्व गोलार्ध, आणि हा झाला पश्चिम दक्षिण गोलार्ध. तर महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे? तर मित्रांनो बघा, या गोलार्धात आहे, एवढ्या भागामध्ये आहे, म्हणून आपण महाराष्ट्राचं स्थान घेतो उत्तर आणि पूर्व गोलार्धात. म्हणजे महाराष्ट्र कुठं आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे, एवढ्या भागामध्ये आहे. बरं, उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये कुठं आहे? मग दुसरा प्रश्न आहे, ते उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये कुठं आहे? तर उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये येते तो आशिया खंडात. कुठे येते? आशिया खंडात. म्हणजे महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात. आणि उत्तर आणि पूर्व गोलार्धात पण कुठे येते? तर आशिया खंडात. बघा, हा आपला आशिया खंड आहे. आता प्रश्न येते का आशिया खंडात पण कुठे येते? तर दक्षिण आशिया. आता दक्षिण आशियामध्ये पाहू, हा झाला उत्तर आशिया, हा झाला कोणता आशिया? उत्तर आशिया. हा झाला मध्य आशिया, हा झाला मध्य आशिया, हा झाला पूर्व आशिया, आणि हा जो काही भारताचा भाग इकडचा भाग आहे याले म्हणून आपण नैऋत्य आशिया किंवा यालाच म्हणू दक्षिण पश्चिम आशिया म्हणतो त्याला, दक्षिण पश्चिम आशिया. इकडचा जो झाला हा दक्षिण पूर्व आशिया. तर हा जो काही आपला भारताचा भाग जो उरलेला आहे याला म्हणला जाईल दक्षिण आशिया. हा कोणता भाग झाला? दक्षिण आशिया. हा उत्तर, तर हा झाला दक्षिण आशिया. म्हणजे आपण कोणत्या भागात येतो? दक्षिण आशियामध्ये येतो. म्हणजे आपण पाहिलं की सगळ्यात पहिले महाराष्ट्र कुठं आहे? तर उत्तर आणि पूर्व गोलार्धात. उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये कुठं? तर आशिया खंडात. आशिया खंडात पण कुठं आपण? तर दक्षिण आशियामध्ये आहे. आणि दक्षिण आशियामध्ये कुठं येतो? तर भारतीय उपखंडात. कुठं येतो आपण? भारतीय उपखंडात. तर आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की भारतीय उपखंड कशाला म्हणतात. तर बघा मित्रांनो, भारतीय उपखंड म्हणले जाते की उत्तरेकडे हिमालयापासून, बघा हा हिमालय आहे, उत्तरेकडे हिमालयापासून तर दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंतचा जो काही भाग आहे हा झाला हिमालय. आणि या हिमालयापासून उत्तरेकडे हिमालयापासून तर दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंतचे जेवढेही काही देश येतात त्या देशाच्या भागाला म्हणलं जाते भारतीय उपखंड. आणि या भारतीय उपखंडामध्ये किती देश येतात तर त्याची एक मी ट्रिक सांगतो तुम्हाला. हे ट्रिक लक्षात ठेवा की त्याची ट्रिक आहे श्री बापाने अभाभू. काय आहे? अभाभू. तर श्री म्हणजे काय होते? तर श्री म्हणजे होते श्रीलंका. श्री म्हणजे काय होते? श्रीलंका. बा म्हणजे होते बांगलादेश. पा म्हणजे होते पाकिस्तान. ने म्हणजे होते नेपाळ. अ म्हणजे होते अफगाणिस्तान. भा म्हणजे होते भारत. आणि भू म्हणजे होते भूटान. तर ह्या पहिले आपण पाहिलं की भारतीय उपखंड कशाला म्हणले जाते? तर उत्तरेकडे हिमालयापासून ते दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंत जेवढेही काही देश येतात त्याच्यामध्ये
तेवढ्या भागाला म्हणलं जाते भारतीय उपखंड. आणि भारतीय उपखंडात किती देश येतात? 1 2 3 4 5 6 आणि 7. तर कोणते आहे? श्री बापाने अभाभू. तर आपल्याला पाहायचं आहे तर हे येतात. तर बघा श्री बापाने अभाभू. तर आपण पाहिलं की महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात. त्याच्यातही कुठं आहे? तर आशिया खंडात. त्याच्यातही कुठं आहे? तर दक्षिण आशियात. आणि दक्षिण आशियात कुठं आहे? तर भारतीय उपखंडात. आणि भारतीय उपखंडात कुठं आहे? तर भारतात. महाराष्ट्राचा भारतीय उपखंड समजला. त्याच्यात कुठं आहे? तर आपल्या भारतात. बघा हा आपला भारत, भारतामध्ये हा महाराष्ट्र आहे. तर भारतामध्ये आपला महाराष्ट्र आला. तर भारतीय उपखंडामध्ये कुठं आहे? तर भारतात. आणि भारतात पण कुठं? तर कर्कवृत्ताच्या खाली. तर बघा हा कर्कवृत्त आहे, हा गेलेला कर्कवृत्त आहे. आणि कर्कवृत्त किती राज्यातून गेलेला आहे? तर बघा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्याच्यानंतर मग आपण झारखंड, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर त्रिपुरा आणि मिझोराम. हे लक्षात ठेवण्याची पण एक ट्रिक आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, गरमीची झोप त्रिमी, गरमीची झोप त्रिमी अशी ट्रिक लक्षात ठेवायची. म्हणजे या एवढ्या राज्यामधून काय गेलेलं आहे? तर कर्कवृत्त गेलेलं आहे. तर ग म्हणजे गुजरात, र म्हणजे राजस्थान, मी म्हणजे मध्य प्रदेश, ची म्हणजे छत्तीसगड, झो म्हणजे झारखंड, प म्हणजे पश्चिम बंगाल, त्रि म्हणजे त्रिपुरा आणि मी म्हणजे मिझोराम. आणि किती राज्यातून कर्कवृत्त जाते? तर ते जाते 1 2 3 4 5 6 7 8 राज्यामधून काय जाते? आपल्या भारताच्या कर्कवृत्त जाते. तर काय बघितलं आपण? महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात. त्याच्यातही कुठं आहे? तर आशिया खंडात. आशिया खंडात पण कुठं आहे? तर दक्षिण आशियात. दक्षिण आशियात कुठं आहे? तर भारतीय उपखंड. भारतीय उपखंड कशाला म्हणलं जाते? तर उत्तरेकडे हिमालयापासून तर दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंतचा भाग म्हणजे भारतीय उपखंड. आणि त्याच्यात पण कुठं आहे? तर आपल्या भारतामध्ये. आणि भारतात पण कुठं आहे? तर कर्कवृत्ताच्या खाली. आणि या भारताला जर आपण पुन्हा डिवाइड करतो म्हटलं तर लक्षात येते आपल्या की कुठे आहे तो भारतीय उपखंडामध्ये. कुठे आहे? तर लक्षात येईल आपल्याला की भारतामध्ये कुठे आहे? तर वरचा जो काही भारत आहे या भारताला आपण म्हणू, याच्या वरचा भाग जो आहे तो आहे उत्तर भारत. आणि हा जो काही भाग आहे हा झाला कोणता? पश्चिम भारत. तर आपण झाला उत्तर भारत, खालचा झाला दक्षिण भारत. म्हणजे भारतात कुठं आहे? दक्षिण भारतात. आणि दक्षिण भारतात कुठं आहे? तर पश्चिम पश्चिम. म्हणून आपण म्हणतो की महाराष्ट्रात म्हणजे भारतात महाराष्ट्राचं कुठं स्थान आहे? तर भारतात महाराष्ट्राचं स्थान आहे दक्षिण पश्चिम भारतात. दक्षिण आणि पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे. आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कुठं आहे? तर हा भाग जो अरबी समुद्राला लागून. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासापासून आपण सुरुवात केली की महाराष्ट्राचा अगोदर काय होता? तर अगोदर होती बॉम्बे प्रेसिडेन्सी, मग झाला मुंबई प्रांत, ठीक आहे ना. त्याच्यानंतर झालं मुंबई राज्य, त्याच्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य, आणि त्याच्यानंतर बनला महाराष्ट्र. महाराष्ट्र कुठं आहे? तर पृथ्वीवर आहे. पृथ्वीवर कुठं आहे? तर उत्तर गोलार्धामध्ये, उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. उत्तर आणि पूर्व गोलार्धात कुठं आहे? तर आशिया खंडात आहे. आशिया खंडात कुठं आहे? तर दक्षिण आशियात आहे. दक्षिण आशियामध्ये कुठं आहे? तर भारतीय उपखंडात आहे. भारतीय उपखंड कशाला म्हणतात? तर भारतीय उपखंड म्हणलं जाते उत्तरेकडे हिमालयापासून ते दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंत. त्याच्यात येणारे देश कोणते? तर श्री बापाने अभाभू. त्याच्यामध्ये कुठे येते? तर भारतामध्ये येते. भारतात कुठे येते? कर्कवृत्तात येते. कर्कवृत्ताच्या खाली येते. कर्कवृत्तामध्ये येणारे दोष गरमीची झोप त्रिमी. त्याच्याही खाली पाहिलं तर कुठे येते? दक्षिण भारतात. दक्षिण भारतात कुठे येते? दक्षिण पश्चिम भारतात आणि अरबी समुद्राला लागून. तर एवढा आज आपण महाराष्ट्राच्या स्थानाबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल माहिती बघितली. आय होप तुम्हाला मी जे शिकवलं ते सगळं व्यवस्थित समजलं असेल. जर माझं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर त्याला नक्की लाईक, तुमच्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी कसं शिकवलं त्यात काही त्रुटी असेल, काही असेल तर त्याच्याबद्दल मला कमेंट मात्र नक्की करा. तुम्ही कमेंट करत नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, एवढं बोलतो आणि बाकीची माहिती पाहू आपण उद्याच्या लेक्चरला. धन्यवाद.